मराठी साहित्य संमेलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे आलेल्या आहेत आणि इथे ग्रंथनगरीला त्यांनी भेट दिलेली आहे. वेगवेगळी पुस्तकं आहेत, वाचन संस्कृती आहे. ताई ताई शरद पवार साहेबांची वाचनाची आवड आणि आपल्या घरी पण कशी सुरू झाली वाचनाची आवड आणि आज तुम्ही इथे भेट दिलेली आहे, एवढी पुस्तकं पाहिलेली आहेत. अर्धी पुस्तकं तर तुम्ही घरीच पाहिलेली असणार. बरीचशी यातली आणि खरं तर ह्या बऱ्याचशा प्रकाशनाचे जे सगळी लोक आहेत त्यांचे आणि आमचे चव्हाण साहेबांपासून अनेक कुटुंबाशी संबंध आहेत. हे प्रकाशक नाही आहेत, आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. तर हे पण आमची फॅमिलीचे आहे, हे काय प्रकाशक म्हणून नाही आलेले इथे. त्याच्यामुळे खरं तर हे महाराष्ट्राची संस्कृतीच आहे आणि वाचन, साहित्य, कला, क्रीडा ह्याच्याबद्दल नेहमीच आस्था. आणि राजकारणी शेवटी माणसंच असतात हो. त्याच्यामुळे तुम्हाला जशी एखादी मालिका बघायची, एखादा पुस्तक वाचायचं, एखादा सिनेमा बघण्यामध्ये जी उत्सुकता असते तीच आमच्यात असते. आणि मला वाटतं एक महाराष्ट्राचे लेखक इतके जागृत आहेत, त्यामुळे साधारण एखादं पुस्तक, सिनेमा हे वाचल्यानंतर किंवा एखाद्या कवितेतून महाराष्ट्रामध्ये काय अस्वस्थता आहे ही पटकन एक 10 ओळीमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने ते मांडतात. आणि आज महाराष्ट्रामध्ये खासियत झाली आहे की खूप नवीन कवी येत आहेत. ते आता अनेक प्रकाशक त्यांना म्हणजे करतायत की तुमची पुस्तकं आली पाहिजे. त्यामुळे एक वेगळी नवीन कवी हे महाराष्ट्रात आज येत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की आता अर्थातच घरामध्ये माझी आई वडील दोघंही वाचतातच. आणि लहानपणापासून एक गोष्ट आमच्या सगळ्याच पवार कुटुंबामध्ये आम्ही पाहिलेली आहे की पुस्तकांची आवड आमच्या आधीच्या सगळ्याच जनरेशनला होती. त्याच्यामुळे माझ्या कुठल्या काकांच्या घरी गेलं तर पुस्तकाचा ढीग, म्हणजे आजही प्रताप काकांकडे गेले की पहिलं काका म्हणतात अच्छा हे पुस्तक वाचलंयस का नाही, असा त्यांचा आग्रह असतो नेहमी. आणि त्याचबरोबर लहानपणापासून म्हणजे माझं भाग्य की माझ्या लहानपणी मॉल्स नव्हते, ना टी व्ही होता आणि त्याच्यामुळे मोबाईल टी व्ही काही नव्हतं. आणि त्या काळामध्ये स्ट्रँड बुक स्टॉल नावाचं एक पुस्तकाचं दुकान होतं मुंबईमध्ये, जे अतिशय म्हणजे मुंबईकरांना सगळ्यांना माहिती आहे स्ट्रँड बुक स्टॉल. तर दुर्दैवाने ते बंद झालं. पण आमचं म्हणजे कधीही बाबांबरोबर बाहेर जायचं कुठे म्हणजे स्टँड बुक स्टॉलला जायचं. त्याच्यामुळे एवढे तुम्ही वेळ काढून वाचन कधी करायचे, म्हणजे पवार साहेब असेल तुम्ही सगळेच म्हणजे मला असं वाटतं वाचन लोकांना असं मला अजून आठवतं म्हणजे सकाळ संध्याकाळात म्हणजे मला फार पुसट आठवते. पण ज्या व्यक्ती ह्या कधी चव्हाण साहेबांबद्दल बोलतात तेव्हा सगळे नेहमी म्हणतात की आम्ही चव्हाण साहेबांकडे कधी गेलो की चव्हाण साहेबांच्या हातात पुस्तक असायचंच आणि मग ते असं उलटं ठेवायचे. मग मी त्या व्यक्तीला भेटायचे आणि मग परत ती व्यक्ती गेल्यावर ते उघडून वाचायचे. आणि एका वेळी 2-3 भाषेची पुस्तकं त्यांच्याकडे असायची. आणि आदरणीय पवारसाहेब स्वतः खूप वाचतात, माझी आई वाचते, आमच्या कुटुंबात सगळेच वाचतात खूप. आणि त्याचबरोबर एक गोष्ट मी बघितली की वाचन म्हणजे कुठल्याही राजकारणी, तुम्हाला असं वाटतं राजकारणी फारसे वाचत नाहीत पण वाचतात. मला अजून आठवत होते दिवस पृथ्वीराज बाबा मी एका विमानात होतो, तेव्हा मी खूपच ज्युनियर होते, म्हणजे अजूनही त्यांना मी ज्युनियरच आहे. पण एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. ते एका विमानात होते आणि ते तेव्हा PMOमध्ये होते. म्हणजे आधी त्यांनी पहिला 1.5 तासाची फ्लाईट होती, पहिला अर्धा तास त्यांनी सगळ्या फायली बेली क्लिअर केल्या. नंतर त्यांनी एक पुस्तक काढलं, मला अजूनही आठवतं. आणि ते आरामात पुढचा पाऊण तास शांतपणे एक पुस्तक वाचत बसले होते. तेव्हा मला लक्षात आलं की हा बॅलन्स हा असला पाहिजे. आणि असे अनेक राजकारणी आहेत मी तुम्हाला सांगेन ज्यांना पुस्तकांची प्रचंड आवड आहे. परंतु आम्हाला पवार साहेबाबद्दल आणि तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुम्ही पुस्तक कोणतं सर्वात आवडलं, कथा का नाही, मी सगळंच वाचते. म्हणजे एक तर आम्हाला रिपोर्ट्स खूप वाचायचे असतात, ते तर वाचतोच. पण त्याच्याबरोबर काही वेगळी पुस्तकं अनेक असतात. त्याच्यामुळे आम्ही आणि अनेक वेळा असं होतं की एखादं पुस्तक मी वाचलं तर मी पवारसाहेबांना सांगते हे मला आवडलं आहे, किंवा ते त्यांना एखादं पुस्तक आवडलं तर ते मार्किंग करून मला सांगतात की हे पुस्तक वाच, हे तुला कामाला येईल खूप. त्यामुळे आज ते मार्किंग करून देतात पुस्तकामध्ये. पुस्तक ताई कोणतं वाचलं? नाही नाही असं काय नसतं. आता म्हणजे आता गेले काही आता ते आता पवारसाहेब आता सगळ्यात जास्त आता ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मागे आहेत. त्याच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हा गेले 2-3 वर्ष
त्यांचा सगळा फोकस त्याच्यावर आहे. त्यामुळे त्याच्यात जे काही नवीन येईल किंवा गेल्या 2-3 इकॉनॉमिस्टचे जे अंक आहेत त्याच्यात चायनाची तंत्रज्ञान, भारताचं चायनी अमेरिका, त्याच्यात होणारं कृत्रिम बुद्धिमत्तेतलं अंतर, टेक्नॉलॉजी, डीप सीक, चॅट GPT याच्यावर एवढं गेल्या काही दिवसांमध्ये लिहून येतं. त्यामुळे ते त्याच्यात पण मार्किंग करून ठेवतात आणि सांगतात आता इकॉनॉमिस्टमध्ये खूप चांगलं आलं आहे, वाच ग्लोबल सिच्युएशन. त्याची खूप गोष्टी म्हणजे हे आमचं दर आठवड्याला भेटलो की असं आजचं असतं. 2 पिढ्या, एकतर की तुमची आईश्री असेल आणि तुमची मुलं असेल, दोघांनाही वाचनाची आवड घरामध्ये कशी नाही आहे? नाही, एकतर माझ्या सासरी पवारांपेक्षा आणखीन जास्त वाचतात. म्हणजे मला एकही दिवस असा आठवत आहे की मी माझ्या सासरी गेले आणि माझ्या सासऱ्यांच्या किंवा सासूच्या हातात पुस्तक, प्रचंड वाचन सुळे फॅमिली करत असते. आणि ते गिफ्ट पण एकमेकाला पुस्तकच देतात. अरे वा. हो, दुसरं कधीच त्यांच्या कुटुंबात दुसरं कुठलंही गिफ्ट नसतं, पुस्तकच असतं. हो, नाही नाही, सुळेंकडे प्रचंड वाचनाची म्हणजे माझ्या नंडेला सासू पूर्ण सुळे फॅमिली. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पुस्तकांचा एकदा आणि खूप इंटरेस्ट आणि वेगवेगळ्या विषयाची, म्हणजे एखादं चांगलं कॉफी टेबल बुक असेल, एखादा एलोरा अजंठावरचा इतिहास असेल, खूप मिक्स्ड सगळ्यांना आवड आहे. पुस्तक वाचल्यानं माणसामधलं जिवंतपण जे आहे ते शाबूत राहतं. मला सांगा की राजकारण्यांनी साहित्य वाचणं, पुस्तक वाचणं किती गरजेचं आहे? त्याच्यामुळे साहित्याशी राजकारण्यांनी अतिशय चांगले संबंध ठेवलेच पाहिजेत. कारण का साहित्यातूनच आपल्याला आपल्या राज्यात, आपल्या देशात काय चाललं आहे ह्याचा एक कानोसा मिळतो. त्यामुळे माझ्या साहित्य, कला, क्रीडा या सगळ्यांची संबंध खूप असतात. कारण का ह्यांच्याकडून समाजाचं पण एक आपल्याला कळतं की काय चाललं आहे एक. कारण का एरवी आम्ही राजकारण म्हणजे काय 24 तास पॉलिसी करत बसत नाही किंवा कोणी कसं तुम्हाला सांगू की ते काम खूप म्हणजे त्याच्यात इमोशन्सही खूप असतात. म्हणजे एखादी घटना जेव्हा घडते, म्हणजे बीडची घटना जेव्हा घडली, त्या घटनेला फक्त एक पॉलिसी म्हणून नाही बघत, ती माणुसकी आहे. प्रशासन फेल झालं आहे तिकडे. मग ते कसं नीट करायचं आहे, त्या कुटुंबाचे इमोशन्स. बीड असेल, परभणी असेल, म्हणजे देशमुख कुटुंब असेल, मुंडे कुटुंब असेल किंवा परभणीची घटना असेल, ह्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आता यंत्रणा तर सगळी आहे, पॉलिसी तर सगळी आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा त्याचा काही संबंध नाही, पण हा एक मोठा सामाजिक विषय आहे. त्याच्यात भ्रष्टाचार आहे, त्याच्यात क्रूर हत्या आहे, त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन आहे, म्हणजे खंडणी आहे, सगळंच आहे त्याच्यात. मग आपण एक पॉलिसी म्हणून आपण फेल झालो का कुठे? आपण सगळे, आणि ह्याच्यात मला राजकारण का आणायचं, माझं म्हणणं हा सामाजिक विषय आहे. कुठेतरी अनेक वर्षात आम्ही सत्तेत राहिलो, तेही सत्तेत, ह्याचं सिस्टम फेल झाली का या केसमध्ये? हा एक प्रश्न येतोच ना, की संतोष देशमुखची असा खून क्रूर होतोच कसा? पण पुढे काय? पण कारण भेट तुमची झाली का गृहमंत्री? नाही नाही, माझी चर्चा सगळ्यांची झालेली आहे. मी पत्रव्यवहारी सगळ्यांची करते. माझं म्हणणं आहे की ह्याच्यात कुठलंही राजकारण न आणता ह्या तिन्ही केसेस, म्हणजे मग महादेव मुंडेंची केस असेल किंवा संतोष भाऊची केस असेल किंवा परभणीची केस असेल, या सोमनाथच्याही केसमध्ये माझं म्हणणं आहे कोणीही राजकारण आणू नये. पारदर्शकपणे राज्याला आणि राज्याच्या म्हणजे देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. माझी इच्छा आहे त्यांनी काहीतरी चांगलं करून, इलेक्शन्स होत राहतील, आमचे मतभेद चालू राहतील, पण हे करत असताना एखाद्या कुटुंबावर जेव्हा असा घात येतो तेव्हा तो ज्या पद्धतीने, म्हणजे माझं खरं तर म्हणणं आहे की हे सगळं जे हे तुम्हाला माझं खूप भाबडं वाटेल, पण माझं मनापासून, मी परवाही जेव्हा बीडवरनं आले तेव्हा म्हणले की हे सरकार हे या सगळ्या कुटुंबांच्या अश्रूंवर आजोबा आहे. त्या सरकारला कळत नाही आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर विकास कधी होतो? नुसता ब्रिज बांधून विकास होत नाही. तिथल्या लोकांचा जर अशा हत्या आणि एक्स्टॉर्शन आणि खंडणी मागणी होत असेल तर कसला विकास? केंद्रीय मंत्र्यांना पण भेटलात? हो, मी केंद्रीय मंत्र्यांनाही विनंती केली आहे, कारण का कृष्ण आंधळे सापडत नाही आहे. सापडत कसा नाही माणूस हो या जगामध्ये? आता काय अवघड आहे का लोकांना शोधणं? एवढं तंत्रज्ञान आहे. मग बाकीच्या राज्यांमध्ये गेला आहे का? जर समजा तुमचं म्हणणं आहे महाराष्ट्र नाही तो कृष्ण आंधळे, मग बाकीच्या राज्यात गेलाय तर तुम्ही बाकीच्या होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केलं आहे का? काय केलं आहे महाराष्ट्र सरकारने? किंवा SIT जी स्थापन केली, त्यांनी काय प्रोग्रेस काय आहे? त्यांना एक दिवस आड महाराष्ट्राला सांगायला काय अडचण आहे की बाबा आम्ही या राज्यांना पाठवलं आहे, आम्ही होम सेक्रेटरीना फोन केला आहे, आम्ही पत्र पाठवलं आहे, जे आम्ही सगळं आणि आम्ही सगळे 48 खासदारांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून या केसमध्ये कृष्ण आंधळे आहे कुठे? महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि सापडत कसा नाही? मला याच्यावर विश्वासच नाही की माणूस सापडत नाही. तुम्ही ग्रंथनगरीमध्ये उभे आहात. साहित्य जी आहे ती नैतिकता शिकवते.
आम्ही सकाळपासून काही कवींचे पण हे घेतलेले, तर त्यांच्या कवितामधून भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हे अनेक प्रश्न आलेले आहेत. परंतु ही नैतिकता मला आत्ताच्या घटनेशी जोडायची आहे, बीड असेल किंवा इतर गोष्टी असेल. मग जर साहित्य जर राजकारण्यांना नैतिकता शिकवते, तर ती नैतिकता प्रत्यक्षामध्ये का येत नाही? नाही नाही, नैतिकतेचे संस्कार आपल्याला आपल्या घरातून, शाळेमधून, समाजातून मिळतात. ती वैयक्तिक असते. म्हणजे सुरेश दासांचं एक स्टेटमेंट आहे. सुरेश दास परवा टी व्हीवर का तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं असेल, असं म्हणले होते की नैतिकतेने यांची भेटच नाही झाली. मला आता ते खरं वाटायला लागले. मला तेव्हा सुरेश दास जेव्हा म्हणले तेव्हा मी आपलं म्हणलं होतं ठीक आहे, आपण वाट बघूया, आज नाही उद्या नैतिकतेने निर्णय घेईल सरकार. पण सुरेश दास म्हणतात ते खरं आहे. खरंच यांची आणि नैतिकतेची भेटच झाली नाही. दुर्दैव आहे आपलं. कारण का माणुसकी असते का नाही आणि नैतिकताच असते. हो शेवटी आयुष्यात माणसंच माणसांना अति सुख किंवा अति दुःख आहे. तुम्हाला खूप आयडियलिस्टिक वाटेल, पण आनंद आणि अति आनंद आणि अति दुःखाच्या वेळेस सत्ता आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाही लागत, त्याला माणसंच लागतात. परंतु आरोप प्रत्यारोप हेच होतं की मग महाविकास आघाडी असेल किंवा ऑपोजिशन असेल की त्यांनी पण यापूर्वी नैतिकता पाळलेली आहे का? हो, अर्थातच पाळलेली आहे. मी किती उदाहरणं तुम्हाला देऊ. जेव्हा जेव्हा या अनेक वेळा नैतिकतेवर लोकांनी राजीनामे दिले आहेत या राज्यात, किती उदाहरणं देऊ तुम्हाला. आणि दुर्दैव आहे की या सरकारमध्ये, आणि मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की माझ्या देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या माणुसकीच्या नात्याने. पुढे भेटणार तुम्ही आता? नाही नाही, मी वेळ मागितली. मी 17 तारखेपासून त्यांच्या वेळेची वाट बघते. मी 17 पासून रोज त्यांना अपॉइंटमेंट मागते. एक शेवटचा प्रश्न, हे संपूर्ण तुम्ही फिरलेला आहात किंवा काय, हे दिल्लीतलं हे साहित्य संमेलन नियोजन कसं तुम्हाला? नाही नाही, इथे तरी अतिशय उत्तम दिसत आहे. सगळे खूप आनंदात दिसत आहेत. कालची दिंडी पण अप्रतिम झाली. म्हणजे संसद भवनमधून जी झाली त्याला खूप मजा आली. असं वाटलं होतं आपण दिवाळी साजरी करतोय. तोच महोत्सव जो आहे तो इथे होतोय. परंतु एकीकडे साहित्य नगरी आहे, तर दुसरीकडे कवी आहेत आणि राजकारणी पण आहेत. राजकारण्यांनी नैतिकता पाळायला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हटलं आहेत. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.